सुकत असे घालून म्हणजे पहिल्यांदा मशीनमध्ये हाय मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा। तर मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी बघणार आहोत। त्या म्हणजे कोकणातील रतांब्यापासून कसे काय आगुळ आणि कोकम जे आहे ते बनवले जातात, ते सगळी प्रोसेस मी तुमका दाखवणार आहे। ती जी प्रोसेस आहे ती खूप लेंदी आहे, म्हणजे मेहनताची आहे। आणि कशा प्रकारे इथे कोकणातली शेतकरी जे आहेत ते मेहनत घेतात त्याच्यावर। अगदी म्हणजे आता आंब्या काजूची बाग जर असतात तर प्रत्येकाच्या बागेत रतांब्याची झाडं पण असतात आणि रतांबे बरेच लगडले जातात त्याच्यातले, आणि ते गोळा करून आणायचे, काही पडलेले असतात ते पण गोळा करून आणायचे आणि त्याच्यावरून प्रोसेस करायची पुढे। तर ह्या सगळ्या खूप म्हणजे भरपूर दिवस जातात त्या प्रोसेसमध्ये मंडळी, आणि ही सगळी प्रोसेस मी तुमका शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला, आता आमच्या बाजूक एक शेजारी आहेत, त्यांच्याकडे त्यांच्याकडे रतांब्यांची बाग आहे, आणि ती म्हणजे बागेत त्यांच्या रतांब्याचे झाड आहेत आणि ते रतांबे गोळा करून आणतात ते, आणि त्याच्यावर कायम प्रोसेस वगैरे आम्ही लहानपणापासून ती बघत इलं। तर चला, आता आपण मी ती तुमका प्रोसेस दाखवतोय, चला। तर म्हणजे इकडे बघू शकतास तुम्ही, ह्या त्यांचं घर आहे आणि इकडे वर रतांबे सुकत ठेवलेले आहेत बघा। किती दिसतं काय माहीत नाही तुमका, पण टेरेसवरून तुम्ही बघू शकतास हय रतांबे सुकत ठेवलेले आहेत। तर चला, आता आपण जाऊया तिकडे, आणि ती जी रतांबे गोळा करून त्यांनी आणला नाही आहेत, म्हणजे ती सकाळी गेली होती 9 वाजता, सकाळी ती बागेत गेली होती। त्यांनी रतांबे काढून वगैरे आणलेले आहेत, थोडे पडलेले होते, त्यांचं आधी प्रोसेसिंग करून झालेला। पण नंतर मी सांगले त्यांना की माका व्हिडिओ बनवूचा, तर आपण तर मग त्यांनी आता नवीन गोळा करून आणलेलं त्याचा मी तुमका दाखवते कशा प्रकारे काम चालू होतं आता। चला, आता मग तिकडे जाऊया। म्हणजे गेले 2-3 दिवस त्यांचा ह्या रतांब्यांपासून कोकम बनवूचं काम जोरात चालू आहे, आणि दुपारच्या वेळेस असं ते उन्हात हे कोकम जे ते मशीनवर फोडलेले ते वर असे सुकत घालतात, आणि ते एक आजी आहेत आणि त्यांच्या हाताखाली सोबत काम करू ती माणसं आहेत। तर तुम्ही बघू शकतास असं व्यवस्थित ते असे पसरवून ठेवतात उन्हात, चांगले सुकतात मग। तर म्हणजे आता मी त्यांच्याकडे इलय हय, तर तुमका दाखवतोय, हे तुम्ही 4 पोती बघू शकतास, ही सगळी रतांबे भरून 4 पोती आणल्या नाहीत बागेतून। आणि इकडे मशीन हा बघा, तर ह्या जा मशीन आहे, ह्या भांड्यातून मशीनमधून ते हे रतांबे ते थोड्या वेळात सोलणार आहेत, ते म्हणजे फोडले जातात ते हय। वर भांडा हा, आणि त्याच्यात ते टाकायचे रतांबे अख्खे, आणि ते फळा टाकले की मग नंतर ते खाली पडतात, आणि ह्याच्यातून त्या मशीन स्टार्ट होता, आणि मस्तपैकी असे बियेसुद्धा वेगळे करून मिळतात आणि फोडूनसुद्धा मिळतात। त्यामुळे ह्या मशीनचा लई उपयोग होता या कामासाठी, सोपा होता काम। तर मंडळी बघा, कितीतरी हय असे सुकत घातलेले आहेत, एकदम फ्रेश आहेत, आणि तुमका दाखवते मंडळी, भारीच आहेत एकदम। इकडे बघू शकतास तुम्ही, आणि आता एवढेच नाही तर अजून बरेच त्यांनी आणला नाही आहेत, ते सोलूचे आहेत अजून, ते पण मी तुमका दाखवतोय नंतर सुकत घालतील तेव्हा। आणि ती सगळी प्रोसेस जी आहे ना ती पण सांगतोय आगुळाची। किती मस्त आहेत बघा, एकदम लाल रसरशीत असे फ्रेश असे रतांबे होते मोठे मोठे, आणि ते आता फोडून मशीनमधून इकडे सुकत घातलेले आहेत। तो तुम्ही बघू शकता, अर्धा टेरेस तर ह्याच्यानंच भरलेला। तर हे गेल्या वेळी म्हणजे काल केलेले आहेत, आणि आज जे करणार आहेत ते 4 पोती वेगळी आहेत खाली, ती मगाशी मी तुमका दाखवली ती। तर त्याचा मशीन का लावूचा अजून, तर हे चांगले 3-4 वेळा सुकवतात असे व्यवस्थित। मंडळी, आगुळ बनवण्यासाठी तरी 3 वेळा तरी हे सुकत असे घालूचे लागतात। म्हणजे पहिल्यांदा मशीनमध्ये लावले जातात, जेव्हा रतांबे आणतात तेव्हा धुवून स्वच्छ
एका मशीन का लावतात आणि मशीनमधून ही अशी फोडून निघतात ती, फुटतात ती आणि नंतर मग ती सुकत घातली जातात अशी टेरेसवर. आणि मग नंतर 3 वेळा तरी ही प्रोसेस करूची लागता. म्हणजे हे परत सुकून झालेले काय करतात तर पिळतात मस्तपैकी आणि त्याचा रस काढतात आणि तो पूर्ण त्याच्यानंतर त्याचा आगूळ बनवतात. पाण्यात टाकून परत पिळतात आणि सगळं असं व्यवस्थित काय म्हणतात त्याला पिळून घेतल्यानंतर परत एकदा सुकत घालतात. असं 3 वेळा करतात आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर चांगला असा आगूळ तयार होता. मंडळी व्ह्यू बघा किती मस्त आहे, एकदम पावसाळी असं वातावरण झाला, गरम पण होता खूप. आता तुम्ही हे बघू शकता ते रतांबे जे आहेत ते मशीन का कसे लावले जातात. तर पोत्यातले रतांबे आहेत ते सगळे असे भांड्यातमध्ये टबमध्ये घेतले जातात आधीच आणि ते टबमधून मग ते मशीनमध्ये टाकणार आहेत. तर हे रात्रीचं मी शूट केलं आहे कारण की खूप वेळ झालो होतो या कामासाठी. आणि इकडे या टबांवर मोठ्या मोठ्या टबांवर तुम्ही बघू शकतास फळे कशा ठेवलेले आहेत ते तुमका मी सांगेन नंतर. मंडळी जेवढा सोपा वाटतं बघून तेवढा सोपा काम नाही आहे हा. म्हणजे एखाद्याच्या मनात येत ह्यो बिझनेस करूचो, पण मेहनत हा कारण की ह्या लगेच होणारं काम नाही. ह्याच्यापासून कोकम आणि आगूळ बनवण्यासाठी 3-4 दिवस याच्यात जातातच. हां, तर आता मी तुमका सांगतोय मंडळी, ते जे आपण मशीनमधून काढलेले हे रतांबे आहेत म्हणजे त्याची सालं आहेत, त्याचे बिये जे आहेत ते मशीनमध्ये वेगळे होतात आणि ऑटोमॅटिकली वेगळे होतात आणि सोलूक पण जास्त वेळ लागत नाही मशीनमुळे. एका म्हणजे 10-15 मिनटात 4 पोती आरामात होतात. आणि आता तुम्ही बघू शकतास तर ते सोलून निघालेले जे आहेत ते त्यांनी ह्या फळकुटावर ठेवला निघत म्हणजे जे टब आहेत मोठे खाली त्याच्यातला पाणी नितळून ऑटोमॅटिकली पडणारा आणि त्यामुळे तेवढा सोपा होता काम. आणि नंतर ते सुकवले जातात म्हणजे रतांब्याचा रस नितळून खाली पडता ऑटोमॅटिकली.
इकडे या रतांब्यांमधलं पाणी ऑटोमॅटिकली कसा खाली गाळून निघता बघा. तर सुकवताना या सोपा पडतं, म्हणजे आता ह्याच्यातलं एकदा पाणी गाळून घेतला की मग नंतर मग ते सुकूक सोपे पडतात. आणि इकडे तुम्ही बघू शकतास बिये जे ते निघतात त्याच्यातले आणि साला वेगळी मिळतात. आणि ते बिये जे ते टाकून द्यायचे नाही, तर त्याचा पण मी तुम्हाला सांगते यूज काय होता. तर ते बिये जे निघालेले आहात ते वेगळे आपण साठवायचे आणि त्याच्यातलो पण जो रस हा तो सुद्धा आपण घेऊचो असता. आणि त्याच्यातच खरं तर जो कोकमचो खारेपणा तो असता, आंबटपणा. त्यामुळे त्या पाण्याक हे बियत बघा हय तुम्ही बघू शकतास, हे सगळे बिये असे खाली साचले आहेत आणि ते इकडे वेगळीकडे असे एका भांड्यात हे करायचे, कलेक्ट करायचे आणि त्याच्यात मीठ टाकून ठेवायचा. मग तो खारेपणा असता तो ह्या कोकम का लागता. कारण की नंतर आपण जेव्हा सुकवून एकदा काढणार हे उन्हात सुकत घातलेले हे जे कोकमची सालं ती आपण काढायची आणि ती त्या बियांच्या पाण्यांमधनं बुडवून काढूची असतात, तरच ते का खारेपणा येतं. नाहीतर ह्या नुसत्या सालांका खारेपणा येत नाही. तर मंडळी घरगुती जे कोकम आणि आगूळ असतं त्याची प्रोसेस ही अशीच आहे आणि एकदम ती म्हणजे चांगली आहे, पारंपरिक अशा पद्धतीची आहे आणि पहिल्यापासून चालत आलेली. आणि कोकम जे ते आंब्याचा वापर करून सुद्धा त्या आंब्याच्या आंबटपणाच्या पाण्यातून सुद्धा हे केले जातं, बुडवून काढले जातात. त्यासाठी हे आंबे आणलेले आहेत. म्हणजे काय केलं जातं तर आंबे उकडून घेतले जातात आणि त्याच्यात मीठ वगैरे टाकून मग त्या पाण्यात कोकम जी आहेत ती सुकवलेली ती बुडवून काढली जातात. तसंच हे बियांचं पाणी आहे त्याच्यातनं पण चांगलं पिळून वगैरे मस्तपैकी कोकम बुडवून काढली जातात. मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तुमका कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच एका नवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ इले तर तुमच्यापर्यंत ते लगेच पोहोचतील. आणि चला आता आपण इथेच व्हिडिओ एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.